Hi friends, good morning. In previous lecture, we have discussed about classification and nomenclature of halogen derivative. Today, we are going to start method of preparation of alkyl halide. म्हणजेच काय अल्किल हॅलाइड कसं तयार करायचं, प्रिपरेशन कसं करायचं, तयार कसं करायचं. बघा, अल्किल हॅलाइड इज प्रिपेअर्ड by using various methods. Method number 1, from alcohol. Alcohol is represented by R dash OH. Meaning of the term, R dash OH is converted into alkyl halide. Alkyl halide it is represented by R dash X. म्हणजेच काय R dash OH is converted into R dash X. Where R means alkyl group, X means halide. त्याच्यामधला R म्हणजे alkyl group, OH म्हणजे हायड्रॉक्सिल ग्रुप. म्हणजे हायड्रॉक्सिल ग्रुप पुन्हा मधला ऑफ अल्कोहोल इज रिप्लेस्ड बाय, कशाने रिप्लेस करणार, हॅलोजन एटम X ने रिप्लेस करणार बाय युजिंग 3 टाइप्स ऑफ रिएजंट. ओके, 3 टाइप्स ऑफ रिएजंट कुठले आहेत. नंबर ए, पहिला हॅलोजन ऍसिड, और हॅलोजन ऍसिड ला आपण दुसरं नाव देतो हायड्रोजन हॅलाइड. हायड्रोजन हॅलाइड इट इज रिप्रेझेंटेड बाय HX. X च्या ठिकाणी जर Cl असेल तर त्याला म्हणा हायड्रोजन क्लोराइड. X च्या ठिकाणी Br असेल तर त्याला नाव द्या हायड्रोजन ब्रोमाइड. आणि X च्या ठिकाणी I असेल तर त्याला नाव द्या हायड्रोजन आयोडाइड. ओके, नंबर बी कुठला, फॉस्फरस हॅलाइड. ओके, नंबर सी thionyl chloride, which having a formula SOCl2, or thionyl chloride is also called as sulfonyl chloride. Okay, one by one आपण बघा. पहिल्यांदा बघा नंबर ए, रिएक्शन विथ बरोबर करायचं हायड्रोजन हॅलाइड. ओके, HX बरोबर ऍड करा. ओके, सो इन दिस मेथड condition for the reaction of alcohol with halogen acid which depends upon, कशावर डिपेंड आहे रे, which depends upon type of alcohol or structure of alcohol and particular halogen acid is used. Structure of alcohol म्हणजे काय, कुठलं अल्कोहोल तुम्ही यूज करताय, प्रायमरी अल्कोहोल यूज करताय, सेकंडरी अल्कोहोल यूज करताय का टर्शियरी अल्कोहोल यूज करताय. म्हणजे डिपेंडिंग अपॉन दिस कंडिशन, कंडिशन कुठली असणार म्हणजे आणखी काय पर्टिक्युलर हॅलोजन ऍसिड इज यूज. पर्टिक्युलर म्हणजे काय, बघा HCl असेल त्याची कंडिशन वेगळी असणार, HBr असेल त्याची कंडिशन वेगळी असणार, आणि HI असेल त्याची कंडिशन काय असणार, वेगळी असणार. आणखी एकदा रिपीटेशन करतो, काय सांगितलं, reaction for the condition for the reaction of alcohol with halogen acid which depends upon कशावरती, structure of alcohol and particular halogen acid used. म्हणजेच काय बघा, reaction with hydrogen halide HX, alcohol it is represented by R dash OH. Alcohol is represented by R dash OH which reacts with hydrogen halide, halogen acid HX अंडर सुटेबल कंडिशन. या ठिकाणी आपण वापरलेलं नाही, पण HCl घेतलं नाही, HBr घेतलं नाही, HX घेतलाय फक्त. म्हणून सुटेबल कंडिशन ROH is converted into R dash X. R dash X, R means बोला, R means alkyl group, X means halide group. म्हणजे अल्कोहोल इज कन्वर्टेड इनटू कशामध्ये रे, अल्किल हॅलाइड बाय लॉस ऑफ वॉटर, रिमूव्हल ऑफ वॉटर. बघा या अल्कोहोल मधला काय गेला OH, आणि हायड्रोजन हॅलाइड मधला कुठला गेला H. यातला H घ्यातला OH म्हणजे रिमूव्ह कुठला, लॉस कुठला झाला, वॉटर. म्हणजे सो इन दिस रिएक्शन OH ग्रुप इज रिप्लेस्ड बाय, कशाने रिप्लेस केला, X न. ओके, म्हणजे अल्किल हॅलाइड. ओके, यातला हायड्रोजन हॅलाइड कुठला आहे, नंबर 1 पहिला बघा, रिएक्शन विथ बरोबर रिएक्शन करणार हायड्रोजन क्लोराइड. हायड्रोजन क्लोराइड which having a formula HCl. ओके, फॉर एक्झाम्पल प्रायमरी अल्कोहोल काय घेऊया, बरोबर. कुठला एक्झाम्पल घेतलं बघा, C2H5OH. C2H5OH या कंपाऊंड आपण नाव देणार इथिल अल्कोहोल, or this nomenclature ethanol which react with HCl in presence of anhydrous ZnCl2. So in this reaction OH group is replaced by Cl. So in this reaction product formed is C2H5, OH is replaced by Cl plus byproduct आला बघा H2O, OH from alcohol and H from HCl is removed or it is lost. So in this reaction there is formation of ethyl. Common nomenclature ethyl. Cl म्हणून काय नाव द्यायचं, chloride. Name of the compound ethyl chloride. Or this nomenclature which having
आयबीस नोमेनक्लेचर हॅलोकेन हॅलो पुन्हा हॅलो रे क्लोरो कार्बन किती दोन सो दिस कंपाउंड्स आर आल्सो कन्सिडर्ड ॲज chloroethane or ethyl chloride. Okay, so in this reaction mixture of concentrated HCl plus anhydrous ZnCl2. So these mixtures are also called as, या मिक्सरला नाव काय तेच बघा, ल्युकस रिएजंट. बऱ्याच वेळा तुमच्या सीईटी ला जेडब्ल्यूई ला नीट एक्झामला हा क्वेश्चन विचारलाय, मिक्सचर ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl and anhydrous ZnCl2. सो दिस इज आल्सो कॉल्ड ॲज, आपण नाव काय देतो, ल्युकस रिएजंट. ओके, या ठिकाणी रिएक्शन विथ हायड्रोजन क्लोराइड झाला, HCl झाला, बरोबर का. मग या ठिकाणी सांगितलंय प्रायमरी एंड सेकंडरी अल्कोहोल रिक्वायर ZnCl2 catalyst, but tertiary alcohol do not require ZnCl2 catalyst because tertiary alcohol is highly reactive. Okay, आपल्याला माहित आहे reactivity of alcohol in given halogen acid is काय सांगा, tertiary alcohol greater than, reactivity जास्त आहे tertiary alcohol ची, नंतर secondary, नंतर primary alcohol. Tertiary alcohol is more reactive than secondary, and secondary alcohol is more active than primary. Okay, so this is the reactivity for alcohol in given halogen acid. Okay, या ठिकाणी आता रिएक्शन विथ हायड्रोजन क्लोराइड HCl बरोबर का. तसंच तुम्ही सेकंडरी अल्कोहोल घेऊ शकताय, तसंच तुम्ही टर्शियरी अल्कोहोल घेऊ शकताय. सेकंडरी घेतलं तरी अनहायड्रस ZnCl वापरायचा, एक्झाम्पल तेच बरोबर का, HCl यूज करायचा रिएजंट. मात्र टर्शियरी अल्कोहोल घेतलं की फक्त कोण यूज करायचा, HCl इन प्रेझेन्स ZnCl2 घ्यायचा, इन दी ॲब्सेन्स ऑफ दिस रिएक्शन आहे, इन प्रेझेन्स ऑफ ZnCl2 घ्यायचा नाही, फक्त कोणा घ्यायचा, प्रायमरी अँड सेकंडरी अल्कोहोल रिक्वायर्ड ZnCl2 catalyst. Very important thing, mixture of concentrated HCl and anhydrous ZnCl2. So these mixtures are also called as Lucas reagent. Okay, आपल्या भाषेत सांगा वडी घ्यायचं कसं ना, when ethyl alcohol react with hydrochloric acid or HCl in presence of anhydrous ZnCl2, then ethyl chloride is formed or chloroethane is formed. Okay, then next reaction with hydrogen chloride. Reaction with hydrogen bromide. Hydrogen bromide in bracket, it is represented by HBr. For example, we consider the example of, जे वरील example येते तेच खाली घ्या. कुठलं example आहे बघा, we consider the example of ethyl alcohol or ethanol. Ethanol आहे कसं nomenclature, ethanol which react with HBr in presence of, आता या ठिकाणी हायड्रोजन ब्रोमाइड, it is prepared in situ. किती लिहितो बघा, in situ. situ means it is prepared in reaction mixture. Okay, situ meaning of the term, it is prepared in, यामध्ये प्रिपेअर करतो आपण reaction mixture. कसं करणार बघा तुम्ही प्रिपेअर, HBr it is prepared in by reaction mixture. कसं काय करणार, it is hydrogen bromide, it is prepared by reacting sodium bromide NaBr and sulfuric acid, it is represented by H2SO4. Okay, heat. So in this reaction OH group is replaced by, ऐसे replace करणार Br. Okay, instead of Cl you have to written that is the Br. So in this reaction there is formation of the product C2H5Br plus OH from alcohol and H from Br is removed or it is lost. So in this reaction byproduct is H2O. Name of the compound C2H5, ethyl. Br आहे म्हणून कंपाऊंड नाव द्यायचं ब्रोमाइड. नेम ऑफ द कंपाऊंड इथाइल ब्रोमाइड. ओके, याच कंपाऊंडचं आपल्याला आयपीएस नाव द्यायचं आहे. या कंपाऊंडला, त्या अल्किल हॅलाइडला आपल्याला आयपीएस नाव द्यायचं आहे. कसं देणार आहे, जसं तुम्ही इथं Cl होतं म्हटल्यानंतर कंपाऊंड नाव काय दिलं, क्लोरोइथेन, तसं या कंपाऊंडला नाव काय देणार, याला नाव काय देणार सांगा, ब्रोमो.
ब्रोमो आणि कार्बन दोन आहेत म्हणून याला नाव काय देणार इथेन. ओके, सो दिस इज द रिएक्शन विथ हायड्रोजन ब्रोमाइड. ओके, बघा मी पहिले सांगितलंय ज्या त्या हायड्रोजन ऍसिड वरती कंडिशन डिपेंड आहे किंवा स्ट्रक्चर ऑफ अल्कोहोल वरती कंडिशन डिपेंड आहे. म्हणजे या ठिकाणी HCl घेतला की प्रोसेस कोण घ्यायचा कॅटलिस्ट अनहायड्रोजन ZnCl2. ओके, आणि जर HBr घेतलं की प्रोसेस कोण घ्यायचा कॅटलिस्ट NaBr+ H2SO4. ओके, हीट करा फॉर्मेशन काय करा. ओके, ethyl alcohol is converted into ethyl bromide. Ethyl alcohol is converted into ethyl chloride. Okay, then राहिला कोण सांगा मला, कोण राहिला प्लस, कोण राहिला का रिएक्शन विथ हायड्रोजन क्लोराइड झाला, रिएक्शन विथ हायड्रोजन ब्रोमाइड झाला. आता राहिला कोण सांगा रिएक्शन विथ हायड्रोजन आयोडाइड. It is represented by only HI. It is represented by HI, hydrogen iodide. Okay, we consider the example of alcohol. कोणते प्राइमरी अल्कोहोल घेतले चालेल किंवा अल्कोहोल इट इज रिप्रेझेंटेड बाय सांगा R-OH react with hydrogen iodide कोण रे HI in presence of. आता मात्र कंडिशन लक्षात ठेवा, इन प्रेझेन्स ऑफ एक तर तुम्ही सोडियम आयोडाइड घ्या, एक तर पोटॅशियम आयोडाइड घ्या, और पुढे जोडा फॉस्फोरिक ऍसिड. इट इज रिप्रेझेंटेड बाय H3PO4 95% H3PO4. so in this reaction, so these HI it is prepared also in C2 in reaction mixture. Okay, so in this reaction hydroxyl group it is replaced by iodine group, iodine replace करा. Okay, R-OH is converted into कशामध्ये बघा R-I plus byproduct काय होणार बघा OH from alcohol and H from HI is removed or it is lost. Removed byproduct is H2O. So these alkyl halides are also called as alkyl. तो अल्काइल आय असेल तर कंपाऊंड नाव द्यायचं आयोडाइड. ओके, meaning of the term R-OH is converted into R-X. R-X म्हणजेच काय बघा, जर तुम्ही HCl बरोबर ऍड केलं अल्कोहोल तर इथिल अल्कोहोल इज कन्वर्टेड किंवा अल्कोहोल इज कन्वर्टेड इनटू अल्किल क्लोराइड. HBr बरोबर जर ऍड केलं की तुम्हाला अल्कोहोल इज कन्वर्टेड इनटू अल्किल ब्रोमाइड, अँड HI बरोबर जर अल्कोहोल ऍड केला की अल्कोहोल इज कन्वर्टेड इनटू अल्किल आयोडाइड. ओके, कंडिशन HCl बरोबर जर अल्कोहोल ऍड केलं की प्रोसेस कोण घ्यायचा असेल बघा काय येणार अनहायड्रस ZnCl2. ओके, मिक्सचर ऑफ concentrated HCl and anhydrous ZnCl2 called Lucas reagent. And so this process, primary alcohol and secondary alcohol, requires anhydrous ZnCl2. Okay, so these processes are also called as, very important objective साठी महत्त्वाचा आहे Bruce process. Primary alcohol and secondary alcohol is converted into alkyl halide. Okay, which require hydrogen chloride. So these processes are also called as Bruce process. Okay, so this is the alcohol is converted into alkyl halide by using number one reagent, that is the halogen acid or hydrogen halide. Okay, सगळ्यांना हा हायड्रोजन हॅलाइड हा रिएजंट सगळ्यांना समजलं असेल वन बाय वन. जसा हायड्रोजन हॅलाइड आहे तसा आपण कोण घेणार आहे सांगा मला फॉस्फरस हॅलाइड घेणार आहे, तसाच कोण घेणार आहे आपण थायोनील क्लोराइड घेणार आहे. ओके, शॉर्ट बट स्वीट लक्षात ठेवा. आणखी एकदा रिपिटेशन हे सगळं झालं की आणखी एकदा शेवटी रिपिटेशन करतो. ओके,
ती हॅलाइड तयार करतो. टाइप्स ऑफ रिएजंट बी हे संपला. रिएक्शन विथ हायड्रोजन हॅलाइड. आता बी बघा. रिएक्शन विथ phosphorus halide. Reaction with phosphorus halide. Phosphorus trihalide. जर phosphorus trihalide असेल तर it is represented by कोणते px3 and phosphorus pentahalide असेल तर it is represented by px5. ओके, वन बाय वन आपण बघूया. पहिल्यांदा रिएक्शन विथ px5 हो गया. रिएक्शन विथ phosphorus pentachloride कोणते PCl5. okay, you have taken the alcohol, it is represented by R-OH which react with PCl5 or PX5. so in this reaction OH group is replaced by halogen bond Cl. okay, formation काय करणार सांगा आपण R-Cl. okay, R bond Cl alkyl chloride alcohol is converted into R means alkyl, Cl means chloride. byproduct बघा यात याच्या यातला Cl आहे. या Cl काय करायचं राहिलं सांगा मला पटपट. यात कोण राहिलं सांगा P. इथं काय राहिला O. Cl इथं 5 आहे. वापरले किती? इथं 1 इथं 1 राहिले किती? 3. name of the compound POCl3. name of the compound phosphorus oxy trichloride. so phosphorus oxychloride म्हणजे कधी झाले phosphorus oxychloride or phosphorus oxytrichloride. okay, ROH is converted into RCl. एखादं एक्झाम्पल घेतलं तुम्ही. आज या ठिकाणी एखादा ग्रुप घ्या CH5 घ्या. नेम ऑफ कंपाउंड इथेनॉल react with PCl5 formation आज या ठिकाणी पुन्हा बघा CH5 नेम ऑफ कंपाउंड इथाइल क्लोराइड और क्लोरोइथेन. पर सेम HCl or POCl3 phosphorus oxychloride. so this is the reaction with the PCl5. okay, then remaining part reaction with PX3. H च्या ठिकाणी जर Cl असेल तर त्याला आपण नाव देणार PCl3 or PBr3 PI3. okay, reaction with the PX3. for example reaction with phosphorus trichloride R-OH react with the phosphorus trichloride PCl3. so in this reaction OH is replaced by, for the reaction we require thrice molecule of alcohol. formation बघा thrice R. OH is replaced by Cl halogen Cl plus. formation बघा plus राहिला काय सांगा मला आता. H किती बघा इथं 3. P किती आहे 1. O किती 3. नेम ऑफ द कंपाउंड H3PO3. name of the compound phosphorus acid. H3PO4 असेल तर त्याला आपण फॉस्फोरिक ऍसिड म्हणतो. H3PO3 असेल तर त्याला आपण नाव देतो फॉस्फरस ऍसिड. ओके, रिमेनिंग पार्ट PBr3 and PI3. PBr3 and PI3 is prepared in situ by reaction of red phosphorus on bromine or iodine. रेड फॉस्फरस ची रिएक्शन ब्रोमीन किंवा आयोडीन बरोबरच केली. फॉर एक्झाम्पल बघा रिएक्शन कशी होणार आहे PBr3 बरोबर thrice R-OH. so this is the unstable compound thrice R-OH plus PBr3 in the presence of phosphorus and Br2.
So in this reaction, OH group is replaced by Br. Thrice R dash Br plus byproduct H3PO3. नियम कंपाउंड या ठिकाणी येणाऱ्या प्रोडक्टला नाव द्या अल्काइल. Cl असेल तर कंपाउंड नाव द्या क्लोराइड. अल्काइल क्लोराइड इथे नाव द्या अल्काइल ब्रोमाइड. Okay. PBr3D is prepared by or PI3D is prepared by reaction of red phosphorus on bromine or iodine. Okay. Similar of alcohol. Like that of we have to consider the example of PI3. Thrice molecule of R dash OH reacts with PI3 in the presence of phosphorus plus I2. So in this reaction, OH is replaced by iodine. Formation thrice R dash I plus H3 PO3. Okay, byproduct. So this is also called as phosphorus acid. Alkyl chloride, alkyl bromide, alkyl iodide. बघा रे या रिएक्शन मध्ये आपण काय केलं बघा बी रिएक्शन विथ प्रॉब्लेम केली phosphorus halide. Phosphorus halide मतलब काय it is represented by phosphorus trihalide or phosphorus pentahalide. Representation PX3PX5. ओके पहिल्यांदा आपण रिएक्शन विथ PCl5 केलं बरोबर. PCl5 केलं alcohol react with PCl5 phosphorus pentachloride. In this reaction OH is replaced by Cl. Formation alkyl chloride. Byproduct HCl and for POCl3 phosphorus oxytrichloride. बरोबर. Then next reaction with पुन्हा बघा PX3. ओके PX3 यामध्ये बघा PCl3 PBr3 PI3. ओके फॉर एक्झाम्पल thrice molecule of alcohol R dash OH react with PCl3. Formation, so this is the stable compound. Formation alkyl chloride. Byproduct phosphorus acid H3PO3. Okay, PBr3 and K3 it is prepared in situ in the reaction mixture by reaction of phosphorus on bromine or iodine. ब्रोमीन बरोबर रिएक्शन केली phosphorus ची PBr3 कंपाउंड मिळणार आणि iodine बरोबर रिएक्ट केली की PI3 मिळणार. PBr3